जरांगेंच्या सरकारपुढे 10 मागण्या। मराठवाड्यात सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सरकारला 28 मेचा अल्टिमेटम। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणावरून आणि काही मागण्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिलाय। 28 तारखेच्या आत आमच्या मागण्या मान्य करा, आंदोलन मागे घेऊ असं जरांगेंनी म्हटलंय। मात्र मागण्या मान्य न झाल्यास 30 मे पासून पुन्हा उपोषणाचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। त्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली। मात्र जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। 28 आत सगळं क्लिअर करा सांगतो। शेवटचं एकदा हैदराबादचा गॅजेटियरचा JR काढलाय। स्थानिक चौकशीच्या अहवालाप्रमाणे तुम्ही प्रमाणपत्र वाटपायला सुरू करा। ज्यांना प्रमाणपत्र दिलेत मात्र हे तातडीचं आहे, आता नीटचे त्याचे ॲडमिशन सुरू झाले। माझ्या लेकरा बाळाचं वाटलं होईल गरीबाचं, व्हॅलिड कोणाची रोखू नका, एवढंच करा। काय म्हणणं नाही 28च्या आत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत, पण मराठ्यांचा जीव नका। मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते पाहूयात। मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र द्यावं। सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे मिरज संस्थानांसंबंधीचा अध्यादेश 1994च्या धर्तीवर काढावा। मराठा आंदोलनातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत। आंदोलनात बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देण्याचा शासन निर्णय काढावा। सारथी संस्थेच्या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात। जरांगेंच्या उपोषणावरून राज्यात पुन्हा एकदा OBC विरुद्ध मराठा असा वाद रंगण्याची शक्यता आहे। 1994 मध्ये OBCंना कोणत्या आधारावर आरक्षण दिलं असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केलाय। यांना 1994 ला आरक्षण दिलं गेलं, कशाचा आधार होता? आम्हाला सांगा कशाचा आधार होता म्हणून यांना आरक्षण दिलं? आमचा गॅजेट आधार आहे, आम्ही 7/12 दाखवला, ही जमीन माझी, फक्त दादागिरीने त्यांनी बळ केले, आम्हाला द्या। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी 2023 पासून आतापर्यंत तब्बल 8 ते 9 वेळा उपोषण केली। महसूल आणि ऐतिहासिक नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संदीप शिंदे समितीनं राज्यभरात 58 लाखाहून अधिक कुणबी नोंदी शोधल्यात। मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामकालीन नोंदी आणि हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत संपूर्ण मराठवाड्यात 2,90,000पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली। मात्र पुन्हा एकदा जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे तोडगा निघणार की पुन्हा संघर्ष वाढणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।